गणेशार्दाश्चैव सद्गुरुस्सज्जनस्तथा आराध्यदैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेशार्दा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम। यो जातो मृतसंजोक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासोदार। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकृक्षतो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरे त्वा वसावे तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पावे प्रेमग्रासा महाराज सद्गुरु रामदास। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलोचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतोय। दशक 14वा आणि समास 5वा सुरू आहे। आज पंढरपूर इथूनच शेवटचं कीर्तन करतोय। पुढे आता कीर्तन कल्याणातनं सुरू होतं। आज अनयसा एकादशी पण आहे आणि पंढरपूर क्षेत्री ही सेवा समर्थ करून घेत आहेत। हरिकथा लक्षण निश्चयना मागा हरिकथेचे लक्षण। श्रोती केले सावधान श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोताता श्रीराम। मागे श्रोत्याने प्रश्न विचारला होता की भगवंताची कथा कशी करावी। कीर्तन नामस्मरण प्रवचन सगळं आहे, पण ही कथा करताना कथा कशी करावी हा एक श्रोत्यांचा प्रश्न होता। समर्थ त्याचं उत्तर देत आहे। हरिकथा कैसी करावी रंगे कैसी भरावी जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेचे श्रीराम। हरिकथामध्ये रंग भरला पाहिजे। जशी नुसतीच पांढरी रांगोळी काढली तर त्याच्यात एवढे मजा येत नाही, आनंद येत नाही, पण त्या रांगोळीमध्ये रंग भरला तर तीच रांगोळी मन प्रसन्न करून देते, उठावदार दिसते। तसं भगवंताची कथा कशी असावी त्याच्यामध्ये रंगून जाता आलं पाहिजे। म्हणजे कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथाकार असो, तो स्वतः हरिरंगामध्ये रंगून गेला पाहिजे। आणि कथा ऐकता ऐकता श्रोतेही भगवंताच्या रंगामध्ये रंगून गेले पाहिजे। हरिकथा कैसी जशी मीराबाई म्हणते, हे रे रंगमय रंग गई। भगवंताच्या रंगामध्ये आपल्याला रंगून जाता आलो आहे। असं जर आपण कथा केली तर काय होतं। जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची श्रीराम। भगवंताची कृपा होती आपल्यावरती। तुम्ही जोपर्यंत त्याच्याशी समरस होत नाहीत ना तोपर्यंत त्याची कृपा होणार नाही ना। जसं एक मनुष्य आपल्या मित्राकडे गेला। आता त्याच्या मित्राच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं। नवीन सुनबाईने दूध साखर आणली पाहुण्यांसाठी। आता याने दूध साखर आहेत म्हणजे दुधात साखर घालून आणली। याने दूध पिल्यानंतर त्या नवीन नवऱ्या मुलीने प्रश्न विचारला की दूध गोड होतं ना। तेव्हा तो पाहुणा म्हणाला की दूध गोड नाही, दूध दुधासारखं होतं पण गोड नव्हतं। म्हणलं मी तर त्यात साखर घातली।
मग पाहिलं याने तर साखर खालीच. मग दुधामध्ये साखर घालून सुद्धा दुधाला गोडी का आली नव्हती? तर ती साखर दुधाशी एकरूप झालेली नव्हती म्हणून त्याला गोडी आली. तशी कथा आहे, पण कथेशी जोपर्यंत तुम्ही समरस होत नाही, आपला मीपणा जोपर्यंत विरघळून जात नाही, तोपर्यंत नुसती कथा होती. त्या कथेने भगवंताची कृपा होत नाही. भगवंताची कृपा कधी होईल? ती साखर जशी विरघळून गेल्यानंतर दुधाला गोडी आणते ना, तसा आपला मीपणा विरघळून जाईल. कथा सांगता सांगता, श्रवण करता करता मी शिल्लकच राहणार नाही. परमेश्वर सुद्धा म्हणतो, मी ज्यावेळेला भक्ताची सेवा करतो ना, त्यावेळेला मी माझा मीपणा बाजूला ठेवतो. त्याशिवाय मला भक्ताची सेवा करता येत नाही. मी जर स्वतःला देवादिदेवन असं समजत बसलो तर मी कशाला त्याची सेवा करेन? माझा मीपणा बाजूला ठेवतो. म्हणून मला श्रीखंड्या होता येतं, मला भक्तांची गुरु राखता येतात, चोखोबाची ढोरं ओढता येतात. पण कधी? ज्यावेळेला मी माझा मीपणा बाजूला ठेवतो. परमात्मा काय म्हणतो? मी पण माझे विसरून गेलो, नाथा घरी आलो, आज मी नाथा घरी आलो. माझं मी विसरून गेलो तर मला भक्ताची सेवा करता येईल. तसा भक्त ज्यावेळेला आपला मीपण विसरून जातो, त्यावेळेला तो त्या परमात्म्याशी समरस होतो. आणि मग तो भगवंताशी समरस झाला की भगवंताची कृपा त्याच्यावर होते. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी, रघुनाथ कृपेची श्रीराम. सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता श्रीराम. सोनं आहे आणि सुगंध. आता उसाला कधी फळं लागतील का? पण इक्षुदंडा फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता श्रीराम. त्याला अपूर्व म्हणतो पाहिजे. सोनं आहे पण सोन्याला गंध नाही. समजा सोन्याला सुगंध यायला लागला तर मुळात सोनं चांगलं आहे, त्यात पुन्हा सुगंध. मुळात ऊस गोड आहे, त्याला पुन्हा गोड फळं. हे अपूर्व आहे. तैसा हरिदास आणि विरक्त, तसा भगवंताचा दास असणंच भाग्याचं लक्षण आहे. जन्मोजन्मी तुझा दास. भगवंताचा दास होणं सोपं आहे का? सोपं नाही. मुळात भगवंताचं नाव मुखामध्ये येणं सोपं नाही. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोजन्मी सेवा केली त्यावेळेला भगवंताची कृपा झाली. तैसा हरिदास आणि विरक्त, तसा हरिदास आहे, भगवंताचा दास आहे. त्यातनं त्याच्याजवळ वैराग्य आहे. भगवंताच्या दासाला महत्त्व आहे. लोक त्याच्या पाया पडतात. त्यातल्या त्यात तो दास जर विरक्त असेल, अधिक चांगलं. अधिकस्य अधिकम फलम. तैसा हरिदास आणि विरक्त. आता हरीचा दास आहे, विरक्त आहे, ज्ञानी आहे आणि प्रेमळ भक्त आहे. कोरडं ज्ञान नाही त्याच्याजवळ, ज्ञानही आहे आणि प्रेमळ आहे. तो भक्त आहे, तो त्याच्या प्रेमामध्ये रंगून गेलेला आहे. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. तैसा हरिदास आणि विरक्त. ज्ञाता आणि प्रेमळ. ज्ञानी हे आहे
आणि भगवंताच्या प्रेमामध्ये रंगून गेलेला आहे तो भक्त. व्युत्पन्न आणि वादरहित हेही अपूर्वता श्रीराम. व्युत्पन्न म्हणजे विद्वान आहे, सर्व काही त्याला कळतंय, पण कुणाशी वाद घालत नाही. तो म्हणतो वादात वेळ कशाला घालवा. व्युत्पन्न आहे पण वादरहित, कुणाशी वाद घालत नाही. वादरहित हेही अपूर्वता श्रीराम. हे अपूर्व आहे. म्हणजे एक वेळ हरिभक्त भेटेल पण तो विरक्त असेल असं नाही. समजा हरिभक्त आहे आणि विरक्त आहे. बरं एखादा ज्ञाता मनुष्य भेटेल, ज्ञानी माणसाकडे अहंकार लवकर येतो. लक्षात आलं का. तो अहंकार ज्ञानी लोकांच्या मागे लागतो. ज्ञानी आहे आणि प्रेमळ भक्त आहे, विद्वान आहे आणि वाद घालत नाही कुणाशी. त्याला आपल्या विद्वत्तेचा अहंकार असतो, त्यामुळे तो प्रत्येकाशी वाद घालत असतो. हा विद्वान आहे पण कुणाशी वाद घालत नाही. हे अपूर्व आहे म्हणाले ना. असा मनुष्य भेटणं हे आपल्या भाग्याचं लक्षण आहे. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता श्रीराम. रागज्ञानी, ताळज्ञानी, सकळकळा ब्रह्मज्ञानी, निर्भिमानी वर्तेजनी, हेही अपूर्वता श्रीराम. त्यातल्या त्यात त्या कीर्तनकाराला, प्रवचनकाराला रागाचं ज्ञान आहे. कोणत्या वेळी कोणत्या रागामध्ये कोणतं पद म्हणावं. ज्याला तालाचं ज्ञान आहे, सगळी कला त्याला अवगत आहे, आणि एवढं असून तो ब्रह्मज्ञानी आहे. आणि ब्रह्मज्ञानी असूनसुद्धा त्याला कशाचाही गर्व नाही. ना आपल्या गाण्याचा गर्व, ना आपल्या विद्वत्तेचा गर्व, ना आपल्या भक्तीचा गर्व, ना आपल्या दासत्वाचा गर्व. असा मनुष्य भेटणं अपूर्वता, आपलं भाग्य आहे. असा मनुष्य लवकर भेटणं कठीण आहे, आणि भेटला आपलं भाग्य आहे. रागज्ञानी, ताळज्ञानी, सकळकळा ब्रह्मज्ञानी, निर्भिमाने वर्तेजने, तरी हेही अपूर्वता श्रीराम. मत्सर नाही दयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी, अंतर्निष्ठ श्रीराम. ज्याला कुणाचाही मत्सर नाही, तो कसा असावा हरिकथा करणारा. मत्सर नाही दयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, सज्जनांना जो अत्यंत प्रिय आहे. चतुरंग आहे आणि लोकाच्या मनातलं ज्याला कळतंय. चतुरांग जाणे मानसी, अंतर्निष्ठ श्रीराम. त्याचं आत्मानुसंधान कधी बिघडत नाही. अंतर्निष्ठ श्रीराम. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवादिदेवे, सामर्थ्यरूपे श्रीराम. जयंत्यादी नाना पर्वे. जो भक्त भगवंताच्या नाना प्रकारच्या जयंत्या साजऱ्या करतो. रामजन्म आहे, कृष्ण जन्म आहे, वामन जन्म आहे, अशा नाना प्रकारचे जन्मोत्सव जो साजरे करतो. तीर्थक्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवादिदेवे, सामर्थ्यरूपे श्रीराम. असा कथा कीर्तनाने सगळं ढवळून टाकलेलं आहे त्याने. तो परिसर, त्या परिसराला तीर्थक्षेत्राचं स्थान प्राप्त होतं. तिथे गेल्यानंतर माणसाला बसावं असं वाटतं. ज्या ठिकाणी कथा कीर्तन नामस्मरण चाललेलं आहे ना, तेथे आहे देव उभा, जैसी समचरणाची सेवा. तिथे प्रत्यक्ष परमात्मा उभा राहतो. अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला लवकर उठावं असं वाटत नाही. आता उठावेसे म्हणा, येत नाही नारायण. जेथे वसिजे देवादिदेवे, सामर्थ्यरूपे श्रीराम. त्या ठिकाणी परमात्मा आपल्या सामर्थ्यासहित विराजमान झालेला असतो. तया तीर्थाते जे मानिते, जे न मानिते शब्दज्ञाने मिथ्या म्हणते, तया पामरा श्रीपती जोडेल कैचा श्रीराम.
अशा ठिकाणी जे नामस्मरणाने जो भाग पवित्र झालेला आहे त्या तीर्थाला जर कोणी मानत नसतील, केवळ शब्दज्ञानाने त्याला मिथ्या म्हणत असतील, त्याला परमात्मा कसा भेटायचा? निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने, गोस केले श्रीराम. ज्ञान झालंय कशाचं? आधी काय होतं? निर्गुण होतं, त्याच्याबद्दल संदेह होता निर्गुण आहे का नाही म्हणून. आणि ज्या वेळेला ज्ञान झालं त्यावेळेला कळलं की निर्गुणच श्रेष्ठ आहे. आणि मग त्यामुळे काय झालं? यांनी सगुणाची उपासना सोडून दिली. असं होतं उपयोगी नाही. निर्गुणाचं ज्ञान झालं तरी सगुणाची भक्ती सोडता उपयोगी नाही. ज्या सगुण उपासनेने तुम्हाला निर्गुणाचं ज्ञान झालेलं आहे त्या सगुणाला विसरून कसं चालेल? त्या सगुण स्वरूपाला विसरून चालेल का? विसरून चालणार नाही. ज्याने तो परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा आपल्याला भेटला आहे त्या सगुण देहधारी परमात्म्याला विसरून चालणार नाही. म्हणून ज्ञान झालं तरी भगवंताची उपासना करावी. त्याला ज्ञानोत्तर उपासना असं म्हटलेलं आहे. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे ओस, दोन्हीकडे अभिमाने, ओस केले श्रीराम. ब्रह्मज्ञान झाल्यामुळे तो सगुण मूर्तीला नमस्कारच करेन असं झालं. म्हणजे जे जे दिसतंय ते नाशवंत आहे. अशा ज्ञानाने घात होऊन जातो. पुढे असता सगुण मूर्ती निर्गुण कथा जे करते, प्रतिपादून उच्छेदी देते, चिपडत मूर्ख श्रीराम. समोर सगुण मूर्ती आहे आणि सगुण मूर्तीचं वर्णन, कथा कीर्तन, त्यांचे जन्म, त्यांच्या लीला, त्यांचे कर्म वर्णन करून सांगितले पाहिजे. ज्या ठिकाणी केवळ ज्ञानी माणसंच बसलेले आहेत त्या ठिकाणी निर्गुणाचं महत्त्व सांगायला पाहिजे. आता पुढे असता सगुण मूर्ती निर्गुण कथा जे करते, प्रतिपादून उच्छेदिते, तेची पडत मूर्ख श्रीराम. ऐसी न की जे हरिकथा, अंतर पडे उभे पंथा, परिस लक्षणे आता हरिकथेचे श्रीराम. म्हणून हरिकथा करणाऱ्यांनी हे भान ठेवावं. तुम्ही मंदिरात उभारलाय, भगवंताच्या मूर्तीसमोर तुमचं कीर्तन चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या सगुणाचंच वर्णन करून सांगितलं पाहिजे. परमात्मा हा निर्गुण निराकार आहे, पण तो भक्तांच्यासाठी सगुण साकार होऊन भगवंत भक्ताचं कसं रक्षण करतो हे सगुण मूर्तीपुढे सांगता आलं पाहिजे. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटे स्वामी तैसा. हरिभक्तीचा घावगाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पुढे असता सगुण मूर्ती निर्गुण कथा जे करते, प्रतिपादून उच्छेदिते, तेची पडत मूर्ख श्रीराम. ऐसी नकी जे हरिकथा, अंतरपडे उभय पंथा, परिसलक्षणे आता हरिकथेचे श्रीराम. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्ती ते श्रीराम. म्हणून सगुण कीर्ती पुढे करुण कीर्तन करावं. भगवंताची नाना प्रकारची ध्यान वर्णन करून सांगावी. त्याचा प्रताप, त्याची कीर्ती वर्णन करावे. ऐसे असता गाता स्वभावे रसाळ कीर्तन रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हे लावे प्रेमसुख श्रीराम. असं केल्यानंतर सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रेमलहरी निर्माण होतात. कथा रसावयाची खूण सगुणी नेणा, नाणावे निर्गुण न बोलावे दोष गुण, पुढीलांचे कथा श्रीराम. म्हणून कथा करण्याची पद्धत अशी आहे की सगुण मूर्ती पुढे निर्गुणाचं महत्त्व फार मोठं करून सांगू नये आणि कुणाचेही दोष काढू नये. कारण भगवंताचे उपासना करणारे अनेक पंथ आहेत, त्यामुळे कुणाला दोष देत बसू नये. प्रत्येकाला ज्याला जो योग्य मार्ग वाटेल त्या मार्गाने तो जात असतो. कोणी कर्ममार्गाने जातो, कोणी ज्ञान मार्गाने जातो, कोणी भक्ती मार्गाने जातो. ज्याला ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाने गेलं तर तो परमात्म्याला जाऊन भेटणार आहे. त्यामुळे कुणामध्ये दोष, हा माझा पंथ श्रेष्ठ तो कनिष्ठ असं म्हणू नये.
देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्त्व सगुणे ठेवून अभाव हरिकथा करावी. श्रीराम देवाचं महत्त्व वर्णन करून सांगावं. सगुण उपासना कशी वाढीला लागेल हे पाहावं. लाज सांडून जनाची आस्था सांडून धनाची नीचे नवी कीर्तनाची आवडी धरावी. श्रीराम लाज सांडून जनाची. लोक काय म्हणतील. समजा कथा सांगता सांगता तुमच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले, अंगावर रोमांच उभे राहिले, धर्म दाटून आला, असे अष्टसात्विक भाव जागृत झाले तर लोक काय म्हणतील. हे काय रडतोय का काय करतोय. लोकाला काय म्हणायचं नाही. म्हणून लोकाची आपल्याला काही कर्तव्य नाही, आपल्याला भगवंताशी कर्तव्य. त्याच्यासाठी कथा करायची. देवाचे चाडे आळवावे देवा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. लाज सांडून जनाचे आस्था सांडून धनाचे. कोण किती पैसे देतील त्या पैशाकडे लक्ष ठेवून कथा करू नये. आस्था सांडून धनाची नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. श्रीराम भगवंताचं दास्यत्व आपल्याला करता आलं पाहिजे. नम्र होऊन राजांगणे निशंग जावे लोटांगणे करितालका नृत्यवाणी नामघोषे करतावे. श्रीराम राजाच्या दरबारात जरी कीर्तन असलं तरी निशंक असावं. भगवंताला साष्टांग दंडवत घालताना राजा काय म्हणेल याचा सुद्धा विचार करू नये. कथेमध्ये भगवंताला आपण नमस्कार करतोय, राजा काय म्हणेल याचा विचार आपण करू नये. नृत्य करावं, टाळी वाजवावी, नामघोष करावा. एकाची कीर्ती एका पुढे वर्णिता साहित्य न पडे म्हणून या निवाडे जेथील ते श्रीराम. जसे प्रसंग आहे तशी कथा करावी. मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले साधूजन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. श्रीराम समोर सगुण मूर्ती नाही आहे, सगळी ज्ञानवान मंडळी समोर बसलेली आहेत. अशा ठिकाणी अद्वैत निरूपण करावं. नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बसले भाविक जन तरी करावे कीर्तन प्रास्ताविक वैराग्य. श्रीराम समोर मूर्ती पण नाही, समोर सज्जन माणसं बसले नाही, सामान्य भक्त कीर्तना ऐकायला बसलेला आहे. त्याच्यापुढे मनामध्ये वैराग्य निर्माण होईल अशी भगवंताची लीला वर्णन करून सांगावी. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. श्रीराम शृंगारिक आलं, नाना प्रकारचे रस असतात कथेमध्ये, त्या शृंगारिक रसामध्ये अडकून पडू नये. कारण जसं आपलं वर्णन चाललं आहे तशी वृत्ती तदाकार होऊन जाते. स्त्रियांचं वर्णन करायला लागलं की माणसाचं मन त्या स्त्रीच्या रूपाकडेच लागून जातं. आणि म्हणून भगवंताची लीला वर्णन करून सांगताना भगवंताच्या भक्ताचं वर्णन करावं, भगवंताचं वर्णन करावं. लावण्य स्त्रियांचे वर्णिता विकार बाधीचे तत्वता धारिष्ठापासून श्रोता चढेतात काळ. श्रीराम स्त्रीचं लावण्य वर्णन करून सांगायला लागल्यानंतर मग त्या श्रोत्याच्या मनामध्ये सुद्धा त्या स्त्रीच्या लावण्याचेच विचार येत जातात. म्हणून ते त्यजावे जे बाधक साधका स्वभावे घेता अंतरी ठसावे. ध्यान स्त्रियांचे श्रीराम लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले म्हणा कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे. श्रीराम स्त्रीचं लावण्य वर्णन करता करता श्रोत्यांच्याही मनात ते स्त्रीचं लावण्यच येत जातं. मग भगवंताचं ध्यान कधी करेल श्रोता. लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले म्हण कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे. श्रीराम स्त्री वर्णिता सुखावला लावण्याचे भरी भरला तो सोयजा नावाचे वरा ईश्वरापासून. श्रीराम स्त्रीचं वर्णन करता करता कथाकार सुद्धा त्याच वर्णनात रंगून गेला आणि श्रोते त्याच वर्णनात रंगून गेले. मग भगवंताचं चिंतन कधी करायचं आहे. हरिकथेसी भाव वळे गेला रंग तो तुंबळे निमिषे कजरी आकडे ध्यानी परमात्मा. श्रीराम त्या कथेमध्ये एक क्षणक होईना भगवंत आपल्या मूर्तिवंत भगवंत आपल्या समोर उभा राहावा. निमिषे एक जरी आकडे ध्यानी परमात्मा. श्रीराम त्या संबंध कथेमध्ये एक क्षणभर जरी आपलं मन त्या भगवंताशी ताराकार झालं तरी पुष्कळ. ध्यानी गुंतले मना ते कैचे आठवेल जना निशंक निर्लज्ज कीर्तन करता रंग माझे. श्रीराम आणि भगवंताच्या ध्यानामध्ये रंगून गेलेला कीर्तनकार तो निशंक असतो, निर्लज्ज असतो. लोक काय म्हणतील याच्याकडे त्याचं लक्ष नसतं.
रागज्ञान ताळज्ञान स्वरज्ञानेशी व्युत्पन्न अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे श्रीराम. त्याला रागाचं ज्ञान असावं, तालाचं ज्ञान असावं, स्वराचं ज्ञान असावं, अर्थाचं ज्ञान असावं. असा कीर्तनकार हा लोकांमध्ये प्रिय होऊन जातो. 56 भाषा नाना कळा, कंठ माधुर्य कोकिळा, परिते भक्तिमार्ग वेगळा, भक्त जाणते श्रीराम. 56 भाषा येत आहेत, नाना प्रकारच्या कळा येत आहेत, कंठात माधुर्य आहे, पण त्याच्याजवळ भक्ती नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. भक्तास देवाचे ध्यान, देवा वाचून येणे अन्न, कळावंताचे जे म्हणते कलाकार झाले श्रीराम. भक्तासे देवाचे ध्यान, भक्ताला भगवंताचं ध्यान लागलं पाहिजे. हां, देवा वाचून नेणे अन्न, आपली जेवायची वेळ झाली याची सुद्धा त्याला विसर पडलं पाहिजे. इतकं ध्यानामध्ये तो भक्त रंगून गेला पाहिजे, कीर्तनकार स्वतः रंगून गेला पाहिजे. त्याला आता जेवायची वेळ झाली याचंही भान राहता उपयोग नाही. कलाकाराशी तद्रूप असतात, भक्त देवाशी तद्रूप असतो. हरी श्री हरी वीण जे कळा त्याची जाणावी अवकळा, देवा सांडून वेगळा प्रत्यक्ष पडला श्रीराम. म्हणून कला अशी नाना 14 विद्या 64 कला आहे. ही कला आहे, ते कलाकार त्या कलेच्या माध्यमातून भगवंताला प्रिय होतो. पण नुसतीच कला असून उपयोग नाही. एक भक्ती कला नसेल, बाकी 56 कळा असतील, 64 कळा असतील तर काय उपयोग आहे. म्हणजे भक्तीसहित ते नाना प्रकारच्या कला आपल्याजवळ असल्या पाहिजे. सर्पी वेडले चंदना असे निधान आडवे व्यवसे, नाना कळा देवापाशी आडव्या तैशा श्रीराम. सर्पी वेढले चंदन असे, म्हणजे चंदन चांगलं आहे, पण त्याला सर्पाने वेटाळा घातला तर चंदनाजवळ माणसाला जाता येत नाही. तसं ह्या नुसत्याच कला आहेत, नाना प्रकारच्या कला आहेत, त्यांनी भगवंत भेटणार नाही. कलाही पाहिजे आणि भगवंताचं प्रेमही पाहिजे. एक म्हणा गुंतले सांडून देव सर्वज्ञ, नादामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न अवघे आडवे आले श्रीराम. देवाकडे लक्ष द्यायच्याऐवजी याचं लक्ष सगळं त्या स्वराकडेच लागलं. हां, देव विसरूनच गेला. कीर्तनाची वेळ संपली तरी ह्याचं गाणंच संपेना. हां, स्वरी एक मन गुंतले स्वरी कोणे, चिंतावा श्रीहरी, बळीची धरून या चोरी, शुश्रूषा घेतली श्रीराम. करिता देवाचे दर्शन आडवे आले रागज्ञान, तेने धरून या मन स्वरा मागे नेले श्रीराम. अशा रीतीने जर तो स्वराच्याच मागे लागला तर कथा राहिली एकीकडे, हा लागला स्वराच्याच मागे, असं होतं पूजन. जो कोणी भेटो जाता राजद्वारी, बळीचे धरला बेगारी, कळावंता तैसी परी कळे ने केली श्रीराम. राजद्वारामध्ये निघालाय, वाटेत कोणीतरी त्याला पकडून ठेवलंय, राजाची भेट होत नाही, पैसे मिळत नाही, असं होतं पूजन. भगवंत भेटला पाहिजे. हां, तो देव आपला झाला, वैभवा कोण पुसते, तो देव आपला झाला पाहिजे. मना ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करे, तोचे संसारी धन्य जाणा श्रीराम. आपलं मन भगवंताच्या चरणी एकरूप झालं पाहिजे आणि मग कथा केली पाहिजे. तो कथाकार धन्य, तो कीर्तनकार धन्य. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडे, तया जोडेली जोडी सर्वोत्तमाचे श्रीराम. ज्याला भगवंताच्या नामाची गोडी आहे, जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी. रोज त्याला असं वाटतं काहीतरी विशेष आपल्या हातनं भगवंताची सेवा घडावी, कीर्तन सेवा घडावी, प्रवचन सेवा घडावी. उठे नीच नवी आवडी, तया जोडली जोडी सर्वोत्तमाचे श्रीराम. त्याला भगवंत भेटतो, त्याला भगवंताची जोड प्राप्त होते, भगवंताची त्याच्यावर अखंड कृपा राहते. हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे, तेथे आलस निद्रा दौडून स्वार्थ हरिकथेशी सादर श्रीराम. ज्या ठिकाणी हरिकथा चाललेली आहे त्यावेळेला सगळं सोडून भगवंताच्याकडे जावं. आपल्या हातातली कामं रोजचीच आहे, कथा एखाद दिवसाची आहे, त्या ठिकाणी आपण कथेच्या वेळेला हातातली 4 कामं बाजूला ठेवावीत आणि आधी कथेला जावं. काय सोडावा? आळस सोडावा, निद्रा सोडावी, आपला स्वार्थ सोडावा आणि भगवंताची कथा ऐकायला जावं. हरिभक्ताची घरी नित्यकृत्य अंगीकारी, साहेभूत सर्वापरी साक्षवे होय श्रीराम. हरिभक्ताच्या घरी आपण सेवा करावी. कुणाच्या घरी सप्ताह चालला आहे, काय चाललं आहे, त्या सप्ताहात आपण जावं, सेवा करावी.
या नाम हरिदास दयासी नामय विश्वास जेथून हा येथून हा समाज संपूर्ण झाला असला. याला म्हणतात हरिदास. हरीचे दास हरिदास. दयाची नामी विश्वास, ज्याचा भगवंताच्या नावावर पूर्ण विश्वास आहे. सकळ जीवाचा करतो सांभाळ, तुझं मोकली राहायचे नाही. सांगितले चिंता करू नको. भगवंताने सांगितलंय काही चिंता करू नको, मी तुझ्या मागे आहे. या नामावर ज्याचा विश्वास आहे. सर्वधर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तुम्हाला शरणी आहे, मी तुझं रक्षण करतो. असं ज्या भगवंताने सांगितलं, या भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवून जो भगवंताच्या सेवेला लागलाय ना, त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. न मागता सगळं काही मिळतं, मागावंच लागत नाही. या नाव हरिदास दयाशी नामी विश्वास इथून हा समाज संपूर्ण झाला. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य समाधी हरिकथा लक्षण निरूपण नाम समास हरिकथा लक्षण निश्चय नाम समास पंचम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोध ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी पद्धती सिद्ध केले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा. 20 दशकीचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भरुधेला आहे. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ.